नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातमीनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया. आरक्षणाच्या लढ्याला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज कोल्हापूरमध्ये मूक आंदोलनाला सुरुवात होतीये. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा देखील जाहीर करण्यात आलेली आहे. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली सुद्धा जाहीर केली जाते. दरम्यान या आंदोलन स्थळाचा आढावा संभाजीराजे छत्रपती यांनी काल घेतला. तयारीसाठी यावेळेला एक बैठक देखील त्यांनी काल घेतली आणि आंदोलन हे कशा पद्धतीने करायचंय याचं मार्गदर्शन देखील उपस्थितांना केलं. आंदोलन करताना कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता, याची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी उपस्थितांना केलेलं आहे. सकल मराठा समाजाचं आज मूक आंदोलन आहे. कोल्हापुरातनं मूक आंदोलनाला सुरुवात होतीये. या आंदोलनासाठी म्हणून अनेक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन असेल. आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली गेलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली सुद्धा जाहीर केली गेलेली आहे आणि कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही आंदोलनादरम्यान याची काळजी घेण्याची सूचना संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थितांना केलेली होती. कोविडचे जे नॉर्म्स आहेत ते आपण सर्वांनी पाळावे लागतात. सोशल डिस्टन्सिंग असेल, सॅनिटायझेशन असेल, जे काय आपल्याला हे केले ते करत असताना आपल्या भावना ज्या आहेत ते आपण उद्या ते लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते व्यक्त होतील. आणि मला आशा आहे की कोल्हापूरचा प्रेसिडेन्स हा इतर जिल्ह्याला लागेल. इतर जिल्ह्यात जाण्याची आमची इच्छा नाही आहे. सरकारने लवकरच्या लवकर काही मार्ग काढावा आणि ह्या मराठा समाजाला, प्रामुख्याने गरीब मराठा समाजाला न्याय द्यावा. अनेक जिल्ह्यातून राज्याचे समन्वयक उद्या यायला लागलेले आहेत. माझी विनंती त्यांना एवढीच राहणार आहे की तुम्ही हा मोर्चा नाही आहे, हा मूक मोर्चा नाही, हा मूक आंदोलन आहे. म्हणून तुम्ही 50 गाड्या 100 गाड्या असं काही नियोजन करू नका. तुम्ही तुमच्या प्रतिनिधित्व स्वरूपात तुम्ही या मूक आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना विनंती. या आंदोलनाची रूपरेषा नेमकी काय असणार आहे बघूया. 9 वाजता हे आंदोलन जे आहे त्या आंदोलन स्थळी पोहोचण्याचं सांगितलं गेलेलं आहे. 9:50च्या दरम्यान समन्वयक आणि इतरांनी स्थानापन्न होणं अपेक्षित आहे. मूक आंदोलनाला 10 वाजता सुरुवात होईल. राष्ट्रगीतानं मूक आंदोलनाची सांगता केली जाईल आणि 1:15 लाँग मार्च संदर्भात चर्चेसाठी बैठक देखील असेल आणि यानंतर संभाजीराजे छत्रपती मार्गदर्शन करणार आहेत. ही आंदोलनाची रूपरेषा ठरवली गेलेली आहे. या आंदोलनासाठी नियमावली देखील तयार केली गेलेली आहे. ही नियमावली नेमकी काय आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. सर्वांची वेशभूषा ही काळ्या रंगाची असावी. प्रत्येकानं दंडावर काळी फीत बांधून यावं. प्रत्येकानं काळा मास्क वापरावा. येताना सॅनिटायझर आणावं. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. आणि याच महत्त्वाच्या आंदोलनाविषयीच्या अधिक अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आहेत सध्या. संदीप, मराठा आरक्षणासाठीचं आज मूक आंदोलन पार पडणार आहे. आंदोलनासाठीची रूपरेषा ठरवली गेलेली आहे, नियमावली आहे आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधल्या मराठा संघटनांच्या प्रतिनिधींना या सगळ्या नियमांचं पालन देखील करायला सांगितलं गेलेलं आहे. संदीप, काय नेमकी तयारी केली गेलेली आहे? काय सध्या तिथे दृश्य बघायला मिळत आहे? एकतर मेलिंदा आज पहाटेपासून म्हणण्यापेक्षा पहाटे 2:30 ते 3 वाजल्यापासून कोल्हापूरमध्ये पावसाच्या काही सरी कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि सध्या तर पाऊस थांबलेला आहे. पण या पावसाचा एखादा व्यत्यय या आंदोलनामध्ये नक्कीच येऊ शकतो असं म्हणता येईल. सध्या मी आहे
कोल्हापूरमधल्या दसरा चौकातल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी या ठिकाणीच हे मूक आंदोलन होणार आहे. कुठलाही मोर्चा नसणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले रायगडावरच्या राजसदरेवरून या आंदोलनाची घोषणा केली होती. आरक्षणाचे जनक म्हणून राजर्षी शाहू महाराजांना ओळखलं जातं आणि त्यांच्याच भूमीमधून या आंदोलनाची सुरुवात होणार होती. आणि आत्ता आपण पाहतोय की या ठिकाणी जर पाहिलं तर ही समोर जे आपल्याला समाधी दिसते हीच राजर्षी शाहू महाराजांची समाधी आहे. मिलिंद आणि कडेकोट असा पोलीस बंदोबस्त या सगळ्या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. शेकडो पोलीस जे ते सगळे या भागामध्ये तैनात आहे. आणि आत्ता आपण पाहतोय की जिल्हा पोलीस प्रमुख असतील शैलेश बलकवडे हे देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि सगळे जे सूचना आहेत त्या दिल्या जात आहेत. आणि मोठ्या संख्येनं मराठा समाजातले जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. म्हणूनच असा कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे. साधारणतः 10 वाजता या आंदोलनाची सुरुवात जी आहे मिलिंद ती होऊ शकते आणि त्यानंतर लोकप्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी येऊ शकतात. कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायला गेला मिलिंद तर जवळपास 11 आमदार जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि 2 खासदार देखील आहेत, 3 मंत्री देखील आहेत. माझ्यासोबत संयोजक आहेत. मला सांगा कशी तुम्ही तयारी केली आहे, काय काय नियोजन करण्यात आलेलं आहे? नियोजनामध्ये सगळ्यात पहिला आज पाऊस येणार हे गृहीत धरूनच आम्ही या सगळ्या गोष्टीचं हे नियोजन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण बैठक व्यवस्था असणार आहे. खाली मांडी घालून बसणे. आता थोडासा एक काही याच्यामध्ये आम्ही थोडासा बदल करू, म्हणजे लोकप्रतिनिधींसाठी तो एक विचार चाललेला आहे. त्यांना आम्ही खाली बसायची हे दिलेली आहे, बट खाली बसता आलं नाही. आणि काही वयस्कर समन्वयक उदाहरणार्थ शशिकांत पवार साहेब वगैरे आलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही खुर्च्याची वगैरे व्यवस्था करतोय. आणि पूर्ण नियोजन सगळं झालेलं आहे. ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टीची बारकाईनं काळजी घेतलेली आहे. मला एक सांगा, कोल्हापूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी म्हटलं तर 11 आमदार, 3 खासदार आहेत. पण संभाजीराजे स्वतः आहे काय? 2 खासदार आणि 3 मंत्री. पालकमंत्री पकडून 13 आमदार, पालकमंत्री पकडून 13 आमदार आणि 2 खासदार. जे कोणी जो डिसिजन किंवा अधिवेशन घ्यायला म्हणजे मदत करणार आहेत किंवा भाग पाडणार आहेत ते सगळे तिकडे बसणार आहेत. आणि येणार आहेत सगळेजण? सगळे येणार आहेत. आतापर्यंत सगळं कन्फर्मेशन आहे त्यांचं, सगळे येणार आहेत. आणखी 2 नेत्यांची नावं चर्चेत आहेत, उदयनराजे भोसले आणि प्रकाश आंबेडकर तर येणार आहेत. आंबेडकर साहेब ऑलरेडी आलेले आहेत. उदयनराजे महाराजांचा आज आता कळेल एक थोड्या वेळात, एक अर्ध्या तासामध्ये कळेल. एक अर्ध्या तासामध्ये त्यांचं कन्फर्मेशन येईल. आणि काय अपेक्षा आहे तुमची? एक सकल मराठा समाजातले तुम्ही समन्वयक आहात, लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा? कारण 10 ते 1 म्हणजे 3 तासामध्ये काय भाषणामधून त्यांच्या अपेक्षा? नाही, आज निर्णयच द्यायचा त्यांनी, इकडं किंवा तिकडं आज निर्णयच द्यायचा त्यांनी आणि देतील ही अपेक्षा आहे. आज सकारात्मकच आहे. त्यांनी स्वतःहून सगळ्यांनी आवर्जून येतो म्हणून त्या सांगितलेल्या, म्हणजे याचं त्यांनी काही गोष्टी ठरवलेल्या दिसतात. आणखी एक दुसरी गोष्ट, राज्यातल्या कुठल्या कुठल्या भागांमधून समन्वयक आलेले आहेत किंवा कार्यकर्ते आलेले आहेत मराठा समाजातले? आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे पूर्ण 36 जिल्ह्यामधून तर लोक आलेले आहेत असं हे आहे. हे पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. आणि संख्या अजून तशी काही सांगता येत नाही, पण काही पावसामुळे वगैरे, बट त्यांचे प्रतिनिधी वगैरे हे असे प्रमुख तर आलेले आहेत. अगदी मिलिंद, हे सगळं संयोजकांकडून आपण ऐकलं की राज्यातल्या अनेक भागामधून जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा सकल मराठा समाजातले जे पदाधिकारी आहेत ते येणार आहेत. आणि लोकप्रतिनिधींचा जर विचार केला तर मंत्र्यांची नावं महत्वाची आहेत. एकतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे तिघही मंत्री या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर 2 खासदार म्हणजे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातले खासदार धैर्यशील माने हे दोघे या ठिकाणी येणार आहेत. आणि एकूण आमदारांची संख्या जर पाहिली तर ती जवळपास 12 आहे. ते 12 आमदार देखील या ठिकाणी येणार आहेत. आणि 3 तासांमध्ये त्यांना याबाबतची सगळी जी मराठा आरक्षणाबाबतची जी भूमिका असेल ती त्यांना या सगळ्या सकल मराठाच्या समाजातल्या कार्यकर्त्यांसमोर, समाज बांधवांसमोर आणि संभाजीराजेंच्या समोर मांडायची आहे. बिलकुल संदीप, आणि आपण बघितलं तर कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन देखील करणं या दरम्यान गरजेचं असणार आहे. आणि तसं स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी देखील सांगितलेलं होतं, आवाहन केलं होतं की सगळ्या नियमांचं पालन करून या मोर्चाचं नाही, आंदोलनाचं आपल्याला आयोजन करायचं आहे. आणि त्या पद्धतीचं नियोजन देखील केलं गेलेलं आहे. रूपरेषा नेमकी काय असेल, नियमावलीबद्दल नेमकं काय ठरलं गेलंय, संदीप त्याबद्दल सविस्तर काय सांगाल? एक तर मिलिंद, सगळी जी म्हणजे जी काही नियमावली आहे ती जाहीर तर करण्यात आलेलीच आहे.
पण कोरोनाचं संकट असल्यामुळं महत्त्वाचं हेच आहे की संभाजीराजेंनी देखील आवाहन केलं आहे की सगळी नियमावली जी आहे ती पाळत हे आंदोलन करायचं असा निर्णय घेण्यात आलेला आहे. एक तर हे मूक आंदोलन आहे, बैठे आंदोलन आहे, एकाच ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. कुठलाही मोर्चा कोल्हापूर शहरामध्ये निघणार नाही. यामुळे कुठलीही वाहतुकीची कोंडी असेल किंवा इतर जे काही रहदारीला अडथळा असेल तो होणार नाही. मी थोडक्यात रूपरेषा सांगतो. आज सकाळी 9 वाजता महाराष्ट्रातले सगळे समन्वयक जे आहेत, सकल मराठा समाजातले समन्वयक, ते सगळे या ठिकाणी पोहोचतील, म्हणजे आंदोलन स्थळी पोहोचतील जिथं राजर्षी शाहू महाराजांची समाधी आहे. 9:50 समन्वयक, तारादूत, नोकर भरतीची मुलं जी आहेत ती आणि लोकप्रतिनिधी हे सगळेजण स्थानापन्न होतील 9:50 म्हणजे 10 वाजता आंदोलन सुरू होणार आहे. 10 मिनिटं आधी फक्त हे सगळे स्थानापन्न होतील. 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला संभाजीराजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जाईल आणि त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन संभाजीराजेंकडूनच केलं जाईल आणि त्यानंतर बरोबर 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. पुढच्या 10 मिनिटांमध्ये फक्त आंदोलनाची म्हणजे सगळे कार्यकर्ते बसल्यानंतर स्थानापन्न झाल्यानंतर 10:10 राजशिष्टाचारानुसार लोकप्रतिनिधींवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. त्याचं कारण असं आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, त्यात कॅबिनेट मंत्री देखील आहेत. त्यामुळे राजशिष्टाचारानुसार त्या सगळ्यांची भाषणं होतील. 3 तासांमध्येच या सगळ्या लोकप्रतिनिधींना ही भाषणं जी आहेत ती संपवायची अजिंक्य. आणि 1 वाजता बरोबर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर या मराठा मूक आंदोलनाची जी सांगता आहे ती होईल. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर या समाधी आंदोलन स्थळामधून बाजूला गेल्यानंतर बरोबर 1:15 वाजता महाराष्ट्रातले सगळे समन्वयक जे आहेत ते समन्वयक आणि संभाजीराजे छत्रपती जे राज्यसभेचे खासदार आहेत त्या सगळ्यांची एक लॉंग मार्च बाबत जी बैठक आहे ती बैठक होणार आहे. त्याचं कारण अजिंक्य आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरनंतर 4 जिल्ह्यांमधलं आंदोलन आतापर्यंत जाहीर करण्यात आले. कोल्हापूरनंतर अमरावती, औरंगाबाद, रायगड आणि अनेका जिल्ह्यामध्ये आंदोलन, नाशिक या जिल्ह्यांमधलं आंदोलन जे आहे ते घोषित करण्यात आलेलं आहे. पण ही जी 5 जिल्ह्यातलं आंदोलन झाल्यानंतर पुण्यापासून थेट मंत्रालयापर्यंत मुंबईत लॉंग मार्च काढण्याचं देखील जाहीर तर करण्यात आलेलं आहे. पण संभाजीराजेंनी वारंवार सांगितलं आहे की ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. त्यामुळे आजच्या मोर्चानंतर नेमकं राज्य सरकार काय जबाबदारी घेतं किंवा लोकप्रतिनिधी, आता 3 मंत्री तर आहेत तिथं, 2 खासदार देखील आहेत, त्यांच्याकडून नेमकं काय आश्वासन दिलं जातं हे बघावं तर लागणारच आहे. पण एकंदरीत आजच्या आंदोलनाची दखल नक्कीच राज्य सरकारला घ्यावी लागणार आहे, हे मात्र निश्चित. बिलकुल अजिंक्य. संदीप, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे उदयनराजे या वेळेला उपस्थित राहणार का? त्यांनी पाठिंबा दर्शवला होता ज्या वेळेला पुण्यामध्ये संभाजीराजे छत्रपती आणि त्यांची भेट झाली, चर्चा झाली जवळपास अर्धा ते पाऊण तास. त्यानंतर बाहेर येऊन पत्रकार परिषद देखील दोघांनी एकत्रितरित्या घेतली. आपला पाठिंबा आहे या सगळ्याला असं उदयनराजे म्हणाले. आता या आंदोलनामध्ये उदयनराजे देखील सहभागी होणार आहेत का, त्याबद्दलची काही स्पष्टता कळू शकली आहे का? एकतर अजिंक्य असं आहे की 2 राजे म्हणजे ज्या वेळेला आता ही भेट झाली मराठा आरक्षणासंदर्भात या 2 राजांची भेट झाली आहे. इतिहासाची जर पानं चालली आपल्याला तर 2 गाद्यांचं महत्त्व आहे इतिहासामध्ये, कोल्हापूरची गादी आणि साताऱ्याची गादी. उदयनराजे भोसले हे अनेक वर्ष खासदार राहिलेले आहेत. संभाजीराजे छत्रपती गेल्या 4-4.5 वर्षांपासून राज्यसभेचे खासदार राहिले. त्यामुळे या दोघांची भेट कायम दिल्लीमध्ये संसदेमध्ये होतच होती. पण मराठा आरक्षणाच्या संदर्भात या दोघांची भेट महत्त्वपूर्ण ठरली. हे दोघेही राजे मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी कधीही भेटले नव्हते. त्यामुळे पुण्यात ही भेट झाल्यानंतर नक्कीच मराठा समाजाच्या ज्या आशा आहेत त्या आशा पल्लवित झाल्या. आणि काल देखील मी संभाजीराजेंना हाच प्रश्न विचारला की आज उदयनराजे या आंदोलनात सहभागी होणार आहेत का. एकतर पुण्यातली बैठक झाल्यानंतर उदयनराजेंनी असं आश्वासन दिलं संभाजीराजेंना की तुम्ही जे काय आंदोलन करताय त्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं जी आंदोलनं केली जाणार आहेत त्या सगळ्या आंदोलनांना माझा पाठिंबा असेल असं सांगितलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले ह्या दोघांचाही मोठा चाहता वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे अजिंक्य. एकतर मराठा समाजातले तरुण असतील किंवा इतर समाजातले देखील असतील, हे दोघांवरही भरभरून प्रेम करतात. आणि ह्या आंदोलनाचं जे स्वरूप आहे ते आपण पाहिलं तर लोकप्रतिनिधींना जाब विचारलेला आहे. सकल मराठा समाजानं लोकप्रतिनिधींनी उत्तर द्यायचे. टॅगलाईनच अशी आहे, आम्ही बोललोय, समाज बोललाय, आता तुम्ही अर्थातच राज्यकर्त्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी बोलायचं आहे. त्यामुळे जर उदयनराजे भोसले या आंदोलनामध्ये उतरले तर मात्र लोकप्रतिनिधींसाठी ती नक्कीच अडचण ठरू शकते. कारण रोखठोक भूमिका आणि
आक्रमक पवित्रा यासाठी उदयनराजे भोसले ओळखले जातात आणि उलट प्रतिमा संभाजीराजे छत्रपती यांची आहे. शांत, संयमी आणि स्वच्छ नेतृत्व म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना ओळखलं जातं. पण उदयनराजे भोसले जर उतरले तर नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनं होणार आहेत तिथले आमदार, खासदार, मंत्री ह्यांना नक्कीच अडचण ठरू शकते. पण एकंदरीतच काय तर आंदोलनामध्ये मराठा समन्वयक आणि संभाजीराजे छत्रपती कुठलीही घोषणा करणार नाहीत, कुठलंही भाषण करणार नाहीत. पूर्णपणे हे मूक आंदोलन असणार आहे. लोकप्रतिनिधी जे काय बोलतील त्यावर वेळ आल्यानंतर आम्ही उत्तर देऊ असं देखील सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज देखील ज्यावेळी याच व्यासपीठावरून इथून आमदार, मंत्री, खासदार ज्या वेळेला बोलणार आहेत त्याला मराठा समाजाकडून कुठलंही प्रत्युत्तर दिलं जाणार नाही. अजिंक्य, संदीप, असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. आपण ही दृश्य पाहतो आहोत, कोल्हापुरातली दृश्य आहेत. मूक आंदोलनानं या आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात होतीये. लोकप्रतिनिधी यावेळेला उपस्थित असणार आहेत आणि यावेळेला लोकप्रतिनिधींकडून उत्तर मागितलं जाईल, जबाबदारी निश्चित केली जाईल. आरक्षणासाठी नेमकं लोकप्रतिनिधी काय करणार हे ठरवलं जाईल. आम्ही आता बोललोय, आता तुम्ही उत्तर द्या, अशा आशयाचा हा आंदोलनाचा एकंदरीतच भाग आहे. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत छावा संघटनेचे प्रवक्ते शिवानंद भानुसे देखील आहेत. त्यांच्याकडनं देखील या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. शिवानंद भानुसे, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. मराठा आरक्षणासाठी आंदोलन आज होतंय कोल्हापुरात. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतंय आणि अनेक लोकप्रतिनिधी देखील यावेळेला उपस्थित असणार आहेत. काय नेमकं वाटतं, या आंदोलनाच्या माध्यमातून आता खऱ्या अर्थानं या लढ्याला सुरुवात झाली असं म्हणावं का? सर्वप्रथम जय जिजाऊ. मी क्लिअर करतो, फक्त मी संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आहे, आवाजा नाही. हा, शिवानंद भानुसे बोला. हा, मी संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आहे. शिवानंद भानुसे यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. संभाजी ब्रिगेडचे ते प्रवक्ते आहेत. आपण त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया जाणूनच घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी विनायक मेटे देखील आपल्या सोबत आहेत. त्यांची देखील आपल्याला प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. मेटे साहेब, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. कोल्हापुरातनं आज मूक आंदोलनाला सुरुवात होतीये आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? संभाजी जे कोल्हापूरमध्ये आंदोलन होत आहे त्याचं आपण निश्चितपणे स्वागतच केलं पाहिजे, त्याबद्दल काही दुमतच नाही. संभाजीराजे अगोदर आंदोलन करायचं नको म्हणत होते, परंतु त्यांना शेवटी आंदोलनाचा मार्गच योग्य वाटला, त्याबद्दल आम्हाला निश्चितपणे आनंद आहे. फक्त जो भाग आहे की त्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी सहभागी होणं हे तर अपेक्षितच आहे, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. कार्यकर्त्याच्या जीवावरच हे सगळं आंदोलन आणि आरक्षणाची लढाई इथपर्यंत पोहोचलेली आहे. प्रश्न एवढाच आहे की जे काही आम्ही मीडियातून पाहतोय की प्रकाश आंबेडकरजी सहभागी होणार आहेत, हे चांगली गोष्ट आहे. प्रकाशरावजींनी अनेक वेळा मराठा आरक्षणाच्या बद्दल समर्थन दाखवलंय, परंतु त्याचबरोबर ऍडव्होकेट सदानंद गुणवर्ते सारखी माणसं त्यांच्या जवळचे ते मात्र बिनबोभाटपणाने जास्तीत जास्त मराठा समाजाला अडचणीत आणणं, आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करणं आणि जातीय विद्वेष पसरणं हे राजरोसपणानं करतात, त्याबद्दल मात्र प्रकाशरावजी एक शब्द बोलत नाहीयेत. ही जी त्यांची भूमिका आहे ही आश्चर्य करणारी आहे आणि प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. याबद्दल बोललं पाहिजे. दुसरं, लोकप्रतिनिधीच्या बद्दल. लोकप्रतिनिधी म्हणजे अनेक वेळा या नाही त्या ठिकाणी बोलतच आहेत. इव्हन 16च्या मोर्चामध्ये पण ते सगळेच लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते, मराठा समाजाचे असोत किंवा नसोत. मुद्दा असा आहे की जे सभागृह आहे विधिमंडळामध्ये, ज्या ठिकाणी निर्णय होतात, ज्या ठिकाणी कायदा होतात, त्या ठिकाणी मात्र अनेक लोक गप्प बसतात. हा जो दुटप्पीपणा आहे तो सोडला पाहिजे. म्हणून बाहेर बोलण्याच्या पेक्षा त्यांनी विधिमंडळामध्ये आणि आपल्या पक्षामध्ये भूमिका मांडणं आणि ते सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणं हे महत्वाचं. बाहेर तर ते बोलतातच. नाही, पण मग मेटे साहेब, आपण या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात का? नाही, असं आहे की प्रत्येक जण सहभागी होऊ शकत नाहीये.
कारण त्यांचं स्वतःच काय आडाखे आहेत, काय नियोजन आहे, मला काही कल्पना नाहीये. आणि दुसरं असं आहे की प्रत्येकाने सगळ्याच ठिकाणी आंदोलनाला उपस्थित राहण्याची तशी आवश्यकता नाहीये. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं कोणी ते तिकडनं करत असेल, आम्ही इकडनं मराठवाडा, खानदेश वगैरे इकडे या भागामध्ये आम्ही करत असो, मुंबईमध्ये करत असो, प्रत्येकाने वेगवेगळ्या भागातून जर हे आंदोलन उभं केलं तर निश्चितपणे सरकारवर त्याचा दबाव येईल. बिलकुल. मेटे साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपण यानंतर पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांच्याकडे जाणार आहोत. शिवानंद भानुसे, मगाशी चुकून उल्लेख छावा संघटनाचे प्रवक्ते असं झाला, माफ करा त्याबद्दल. पण आता या महत्त्वाच्या मूक आंदोलनाच्या बाबतीत नेमकं काय वाटतं? आरक्षणाच्या लढ्याची ही रूपरेषा आता निश्चित केली गेलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता हा लढा सुरू होतोय असं बोललं जात आहे. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया. सर्वप्रथम जय जिजाऊ. छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात जे आंदोलन होतंय, संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्या आंदोलनाचं स्वागतच करतो आहोत. आमचे स्थानिकचे पदाधिकारी तिथे सहभागी पण आहेत. परंतु मुद्दा महत्वाचा हा आहे की आरक्षण सोडून ज्या मागण्या आहेत, ज्या आम्ही सवलती म्हणतो, त्या सवलतीसाठी हे आंदोलन आहे आणि हे राज्य सरकारच्या हातातल्या सर्व सवलती आहेत. राज्य सरकार हे कशासाठी करायला होते हा हे प्रश्नच आहे. कारण सारथी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा रिव्ह्यू पिटिशन टाकायचा विषय असेल, स्कॉलरशिप असेल, हॉस्टेल असेल, हे सर्व विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत. राज्य सरकारने कॅबिनेट बोलवली तर 5 मिनिटाचा विषय जिकडे तिकडे करून टाकू शकतात. परंतु जाणीवपूर्वक फक्त समाजाला वेठीस धरायचा प्रकार सुरू आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की आरक्षणाचा जो मुद्दा आहे ते रिव्ह्यू पिटिशन असू तर रिव्ह्यू पिटिशन असू द्या, जे आरक्षण नाकारले ज्या जजनं ते परत हो म्हणतील अशी शक्यता सुतराम नसते. त्यामुळे आरक्षणाचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे ओबीसीत समावेश करणे आणि ज्याची प्रोसिजर ही राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे ते सुरू करू शकतात, त्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. परंतु इथल्या सरकारची, विरोधी पक्षाची किंवा इथल्या प्रस्थापित मराठा नेत्यांची तशी इच्छाशक्ती नाहीये. हा प्रश्न राजकीय इच्छाशक्तीचा आहे, हा प्रश्न कायद्याचा नाहीये. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. आंदोलनं तर होत राहतील, त्या आंदोलनात आम्ही सहभागी असणार. बिलकुल. शिवानंद भानुसे, खूप खूप धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि आपण बघितलं तर या आंदोलनाला आता सुरुवात होणार आहे आणि नियोजन देखील त्याचं केलं गेलेलं आहे. त्यासोबतच सगळ्या निर्बंधांचं, नियमावलीचं पालन करून या मूक आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. राज्यभरातनं अनेक प्रतिनिधी देखील यावेळेला उपस्थित असणार आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी त्याबद्दलची रूपरेषा नेमकी काय असेल, नियमावली नेमकी याबद्दलची काय असेल हे देखील स्पष्ट केलेलं आहे आणि उपस्थितांना आवाहन देखील केलेलं आहे की कृपा करून गर्दी करू नये. आपल्याला आपला मुद्दा जो आहे तो स्पष्टपणे मांडायचा आहे. लोकप्रतिनिधी या आंदोलनासाठी सहभागी होणार आहेत. या लोकप्रतिनिधींकडनं जबाबदारी निश्चित करून घ्यायची आहे, जेणेकरून पुढची दिशा नेमकी काय ठरवायची ते निश्चित करता येऊ शकेल. या महत्त्वाच्या बातमीवर आपलं लक्ष राहणारच आहे. एका ब्रेकसाठी आपण आता थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मुंबईच्या शहर परिसरात पाऊस पडतोय. मुंबईसह कोकण भागामध्ये देखील आज जोरदार पावसाचा इशारा दिला गेलेला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. उपनगरांमध्ये देखील पावसाचा जोर आहे. मुंबईत सकाळपासूनच पावसाची हजेरी दिसतेय. मुंबई शहर आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडतोय. मुंबईसह कोकण भागात देखील जोरदार पावसाचा इशारा दिला गेलेला आहे. मुंबईतल्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊया. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा काहीसा जोर दिसतो आहे. उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. काय नेमकी सद्यस्थिती? अजिंक्य, येत्या 24 तासामध्ये मुंबई, कोकण आणि गोवा या संपूर्ण परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. अनेक ठिकाणी आपण आज पाहतोय की सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. विशेषतः मुंबई शहर परिसरामध्ये आज सकाळपासून चांगलाच पाऊस होताना दिसून येतच.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण बघितलं तर ह्या मुसळधार पाऊस सकाळपासून 7:30 वाजेपासून साधारणपणे सुरू झालेला आहे. मी या ठिकाणी सध्या शिवाजी पार्क या परिसरामध्ये आहे, जिथे पाहतोय आपण की सकाळी फिरायला येणारी जी लोक आहेत ते आज जो सकाळी पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे त्यांची गर्दी एकदम कमी झालेली आहे. मुंबईतल्या सखल भागांमध्ये काही ठिकाणी हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आहे, कारण 7:30 वाजेपासून हा पाऊस असाच पडतो आहे. पावसाचा जोर सध्या जरी कमी झालेला असला तरी पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही, त्यानं उसंत घेतलेली नाही. साधारणतः अर्धा पाऊण तास मुंबईमध्ये चांगलाच मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे, तर उपनगरामध्ये रिमझिम पाऊस सुरू असल्याची माहिती मिळते. परंतु संबंध मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, गोवा असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल, या संपूर्ण परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. विजेच्या गडगडाटासह पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याच्या वतीनं देण्यात आलेला आहे. जिंके बिलकुल प्रणाली आणि पालिका तर सज्ज असतेच सातत्यानं, त्याबद्दलचे दावे देखील होत असतात. आज देखील पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आज नेमकी सज्जता कशा प्रकारे पालिकेने ठेवलेली आहे त्याबद्दल नेमकं काय सांगाल? खरं तर मुंबईत पाऊस सुरू झाला की मुंबई महानगरपालिकेला सज्ज राहावंच लागतं. यावेळेला मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईची कशी तारांबळ उडली ते आपण बघितलेलं आहे. पण एकूण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिका बऱ्यापैकी सज्ज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. मुंबईचा जो हिंदमाता सखल परिसर आहे या परिसरामध्ये किंवा मग आपल्या सायन भागामध्ये जे पाणी साचतं या दोन्ही ठिकाणी पाणी साचण्याच्या समस्येपासून सुटका व्हावी म्हणून मुंबई महानगरपालिकेनं प्रकल्प राबवलेले आहे. हे प्रकल्प यावेळेला पहिल्याच पावसामध्ये अपूर्णावस्थेत असल्यामुळे मुंबईकरांना त्याचा मोठा फटका बसला होता. पण आता येत्या 1-2 आठवड्यामध्ये हे प्रकल्प पूर्ण होतील असं महापालिकेनं सांगितलेलं आहे. त्यामुळे या 2 भागामध्ये पावसाचं पाणी फारसं साचणार नाही असा दावा मुंबई महापालिकेनं केलेला आहे. आता जेमतेम पावसाला सुरुवात आहे, त्यामुळे महापालिकेचे दावे किती खरे ठरतात हे आपल्याला येता काय सांगेल. अजिंक्य बिलकुल प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पावसासंदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत. मुंबईमधला आढावा आपण घेतला. कोकणमधल्या बहुतांश भागांमध्ये देखील पावसाचा जोर राहणार आहे. खास करून रत्नागिरीमधल्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर आहे, सुरू आहे. इथं पाऊस चिपळूण आणि गुहागरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडलेला आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. रत्नागिरी, राजापूरसह संगमेश्वरमध्ये सुद्धा पाऊस सक्रिय आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातले सगळे ओढे पूर्ण क्षमतेनं आता प्रवाहित देखील झालेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला खास करून पावसानं झोडपून काढल्याची स्थिती आहे. चिपळूण, गुहागर या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. पहाटेपासून हा जोर वाढल्याचं दिसतंय. मुसळधार पावसामुळे या भागांमधले ओढे पूर्णपणे प्रवाहित झालेले आहेत. राजापूर या भागात देखील पावसाचा जोर आहे. या भागाला पावसानं झोडपून काढल्याची स्थिती आहे. कोकणात मुसळधार पाऊस सगळीकडेच बरसत असल्याचं सध्याचं तरी दृश्य आहे. आज दिवसभर पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत सातत्यानं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये पावसाचा जोर दिसतोय. खास करून रत्नागिरीमध्ये हा जोर जास्त आहे. सिंधुदुर्गातल्या काही भागातही पावसाचा काहीसा जोर दिसलेला होता. रत्नागिरी, राजापूर या भागांना पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे. रत्नागिरी शहरातही पाऊस चांगलाच बरसल्याचं आपण बघितलेलं होतं. मात्र पहाटेपासून या भागांमध्ये पावसाचा जोर काहीसा वाढलेला आहे आणि हा पावसाचा जोर दिवसभर असाच कायम राहण्याची देखील शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. एकीकडे आपण बघितलं मुंबई शहर आणि पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर दिसलेला होता. सोबतच कोकण किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये त्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर आहे आणि आज दिवसभर या भागांमध्ये जोरदार पाऊस असाच राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला असून जिल्ह्यातल्या दापोली,
मंडणगडमध्ये रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। आज सकाळी सुद्धा पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। दापोली आणि मंडणगड भागात देखील आपण बघितलं तर पावसाचा जोर दिसतोय। रत्नागिरीत एकीकडे पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि दापोली आणि मंडणगड भागामध्ये पावसाचा जोर दिसतोय। रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत होता। आज सकाळी सुद्धा पावसाचा जोर कायम असल्याचं दिसतंय। दापोली भागात पावसाची स्थिती नेमकी काय आहे सध्याची याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। शिवाजी, दापोली आणि मंडणगडमध्ये पावसाचा जोर दिसतोय, काय नेमकी सद्यस्थिती? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय। सर्व तालुक्यामध्ये रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। आज सकाळी सुद्धा पावसाला जोरदार झालेली आहे। दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यामधल्या ज्या धोकादायक नद्या आहेत त्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। समुद्र किनारपट्टीवरती उधाण येत आहेत आणि जोरदार पाऊस सुरू आहे। या जिल्ह्याला मागील 4 दिवस रेड अलर्ट होता। कालपासून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि आता पाऊस सुद्धा सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे आव्हान जे होतं ते कायम आहे। प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आव्हान या जिल्ह्यासाठी देण्यात आलं होतं, ते आव्हान अजूनही कायम आहे। समुद्र किनारपट्टीवरच्या वस्तींना असेल किंवा खाडी किनारपट्टीच्या वस्तीला असेल, धोका अजूनही कायम आहे। त्यामुळे लोकांनी खबरदारी घ्यावी अशा स्वरूपाचं आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन जिल्ह्यातलं सतर्क आहे। कुठेही जीवितहानी झाल्याची घटना ऐकिवात नाही, परंतु पाऊस मात्र धोधो कोसळतोय, त्यामुळे या जिल्ह्यामधलं जनजीवन अजूनही विस्कळीत झालेलं आहे। बिलकुल शिवाजी, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आपण बघितलं रत्नागिरीमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दापोली मंडणगडमध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि मुसळधार पाऊस रात्रीपासूनच कोसळतोय। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सगळेच धबधबे प्रवाहित झालेले आहेत। राजापूर तालुक्यातील भूतपापेश्वर धबधबा देखील या पावसामुळे प्रवाहित झालाय। सध्या हा धबधबा ओसंडून वाहतोय। या ठिकाणी दत्त आणि शंकराचं मंदिर आहे, त्यामुळे भक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा मिलाप आपल्याला इथं बघायला मिळत असतो। राजापूर तालुक्यातल्या काही प्रसिद्ध अशा ठिकाणांपैकी भूतपापेश्वर हे देखील एक ठिकाण आहे। रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर आहे आणि आपण जर बघितलं तर राजापूरला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे, तर दुसरीकडे राजापूरमधल्या भूतपापेश्वर धबधबा हा देखील पावसामुळे प्रवाहित झालेला आहे। सध्या हा धबधबा ओसंडून वाहतोय। अक्षरशः दृश्य आपण बघतो आहोत त्याची। याच भागामध्ये दत्त आणि शंकराचं मंदिर देखील आहे, त्यामुळं एक अनोखा मिलाप आपल्याला बघायला मिळतोय भक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा। शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेत फोन लाईनवरनं, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। शिवाजी, आपण बघितलं तर जबरदस्त पाऊस गेल्या काही दिवसांमध्ये सतत पडतोय आणि यामुळे जिल्ह्यातले जे धबधबे आहेत ते प्रवाहित झालेत, ओढे दुथडी भरून वाहत आहेत। शिवाजी, काय सांगता येईल त्याबद्दल? सर, रत्नागिरी जिल्ह्यातलं जे सर्व धबधबे आहेत ते ओसंडून वाहत आहेत। निसर्गाचा हा आविष्कार म्हणावा लागेल। रत्नागिरी जिल्ह्यातला चिपळूणचा सवत्सडा धबधबा असेल किंवा राजापूरचा हा आता भूतपापेश्वरचा धबधबा आपण पाहिला धबधबा असेल, जिल्ह्यातले अनेक धबधबे असे प्रभावित झालेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळतोय। नद्या दुथडी भरून वाहत आहेत। खाड्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आहे आणि दुसरीकडे जिल्ह्यामध्ये धोधो पाऊस कोसळतोय, त्यामुळे जिल्ह्यातले जे धबधबे आहेत ते चांगल्याच प्रकारचं ते निसर्ग सौंदर्य फुलून आलेलं आहे। अनेक लोक या धबधब्यावरती आंघोळ करण्यासाठी किंवा त्याचा आनंद लुटण्यासाठी जातात, परंतु कोरोनाचं संकट आहे। या संकटामध्ये कोणीही पर्यटनासाठी बाहेर पडू नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या धबधब्यावर आपल्याला कोणी बिलकुल शिवाजी, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। कर्नाळा बँक घोटाळ्या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे। विवेक पाटील यांची अटक करण्याबाबतचं पत्र ईडीनं काढलं, त्यानंतर ईडीनं विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल इथल्या घरातनं ताब्यात घेतलंय। या गैरव्यवहारामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। पनवेलमध्ये या गैरव्यवहाराविरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे देखील काढले गेले होते। विवेक पाटील यांच्या धोरणामुळे ठेवीदार संकटात सापडलेले होते।
या महत्त्वाच्या घडामोडीविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनय, कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी विवेक पाटील यांना ईडीनं अटक केलेली आहे. अतिशय महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल. विनय, काय अपडेट याबद्दलची? नक्कीच अजिंक्य, आपण पाहिलं गेलं तब्बल 2 वर्षापासून हा संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. मग नवी मुंबई पोलीस असतील, मुंबई पोलीस असतील, CID असेल, रिझर्व्ह बँक देखील या सगळ्या प्रकरणाची चौकशी करते आणि गेल्या वर्षभरापासून ईडीने यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आणि ईडीने तब्बल 67 जणांचे ज्यांच्यावर दोषारोप रिझर्व्ह बँकेने ठेवले होते त्या सगळ्यांची चौकशी केली. त्यामध्ये माजी खासदार रामशेठ ठाकूर असतील, जे म्हात्रे असतील, जे माजी संचालक होते त्यांची देखील चौकशी झाली. अखेर काल ईडीने सकाळी माजी आमदार विवेक पाटील यांना आपल्या कार्यालयात बोलवलं, त्यांची चौकशी दिवसभर केली आणि 8:15 वाजता त्यांना अटक झाल्याचं त्यांनी घोषित केले. आता एकच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हा तब्बल 529 कोटीचा घोटाळा आहे. यामध्ये 50,000हून अधिक ठेवीदार आहेत ज्यांच्या ठेवी ह्या बँकेवर होत्या. 574 कोटी ह्या सगळ्या ठेवी त्याच्यामध्ये आहेत एकूण. या सगळ्याचे पैसे कसे परत मिळणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण यामध्ये आता एक नवीन आशा पल्लवी झाल्या त्या ठेवीदारांना. त्यांना असं वाटतं की आता विवेक पाटील यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही 600 कोटीच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टी आता लवकरच सरकारने किंवा ईडी असेल किंवा कोर्टाने निर्णय घेऊन या 600 कोटीच्या प्रॉपर्टीज त्यांचा लिलाव करून जे ठेवीदारांचे पैसे परत करावे अशी मागणी या सगळ्या ठेवीदारांची आहे. आणि विवेक पाटील यांनी देखील कोर्टाने तशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे की माझे 600 कोटीच्या ज्या प्रॉपर्टी त्याची यादी देखील त्यांनी कोर्टाकडे दिलेली आहे. त्याचा निकाल ह्या महिन्यामध्ये अपेक्षित होता. तो जर निकाल लागला आणि जर का ईडीने त्या संदर्भातला निर्णय घेतला तर मात्र ठेवीदारांना एक दिलासा मिळणार आहे आणि तशा दृष्टिकोनातून काही हालचाली होताना दिसतील. मात्र एक शंका तीच महत्त्वाची आहे की कारवाई झाली, कारवाई होताना दिसते, मात्र खऱ्या अर्थाने ठेवीदारांचे पैसे मिळतील का? कारण गोरगरीब शेतकरी जे आहेत ते पनवेल, उरण असेल, पेण, अलिबाग, रायगड या सगळ्या पट्ट्यातले गोरगरीब शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जागा जमिनीच्या आयुष्याची संपूर्ण पुंजी या बँकेत ठेवली होती आणि या बँकेतून त्यांना व्याज तर दूर म्हणजे मुद्दल तर नाहीच, व्याज पण त्यांना महिन्याला मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये गेल्या 2 वर्षापासून ही सगळी लोक बँकेसमोर खेटा मारतायत, परंतु त्यांना 5 रुपये देखील त्यामधून मिळाले नाहीये. दुसऱ्या बाजूला मुलांचे लग्न आहेत, मुलांचं शिक्षणाचा खर्च आहे, अशा अनेक समस्यांना ठेवीदार सामोरं जात आहेत. त्यांना कुठेतरी आता एक वाटतंय की ह्या सगळ्या चौकशीतून की ह्या अटक सत्रानंतर मात्र आता त्यांचे पैसे मिळण्याची एक त्यांना आशा पल्लवी झाली. बिलकुल विनय, विवेक पाटलांना तर अटक झाली आहे. या प्रकरणी ईडीकडून आणखीही मोठी काही कारवाई होण्याची शक्यता वाटतेय का? आणखी अटक सत्र कदाचित राबवलं जाऊ शकतं का? नेमकी पुढची कारवाई ईडीची काय असू शकेल? काय याबद्दलची माहिती? अजिंक्य, यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे यामध्ये की ईडी असेल किंवा CID असेल, मुंबई पोलीस असतील यांनी 67 लोकांवरती दोषारोप ठेवलेला आहे आणि त्यांचं ह्यामध्ये दोषी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु विवेक पाटलांनी ह्या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी आपल्या स्वतःवरती घेतलेली आहे. ह्या सगळ्या घोटाळ्याला मी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी विवेक पाटील यांच्यावरतीच ही संपूर्ण कारवाई दिसते. इतर जी लोक आहेत इतर लोकांवरती त्यांची चौकशी सुरू झाली, त्यांना अजून अटक झालेली नाही आहे. पुढची भूमिका अजूनपर्यंत तरी अस्पष्ट आहे. म्हणूनच विवेक पाटलांनी मी जबाबदारी आणि मी जबाबदार असल्यामुळे माझी प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी, 600 कोटीची माझी प्रॉपर्टी आहे त्याचा लिलाव करावा अशी आणि ती विकून मला ठेवीदारांचे पैसे देता यावे अशी परवानगी देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. याचा अर्थ एकच होतो की संपूर्ण घोटाळ्याला मी जबाबदार असल्याचं त्यांनी यापूर्वीच म्हटलेलं आहे आणि तसं स्पष्ट देखील झालेलं आहे. त्याचमुळं आता नक्की पुढचं रिझर्व्ह बँक असेल, हायकोर्ट असेल, हे नक्की कुठली भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बिलकुल विनय, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे संघर्ष समितीच्या माध्यमातून या सगळ्या घोटाळ्याविरोधात किंवा गैरव्यवहाराविरोधात सातत्यानं आवाज उठवला गेला होता, आंदोलनं देखील झालेली होती. या सगळ्या लढ्याला आता काही प्रमाणात का होईना यश मिळताना दिसते असंच म्हणावं लागेल. विनय, एकंदरीतच या सगळ्या घटनाक्रमांवर नेमकं काय सांगाल? कशा पद्धतीनं या विरुद्धची आंदोलनं झाली, आंदोलनं पार पडली, संघर्ष झाला, त्याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, सगळ्यात महत्त्वाचा हा गोरगरीब कष्टकरी हा शेतकरी जो आहे प्रकल्पग्रस्त आहे. जेव्हा सिडको आली होती, ते JNPT आले, अनेक मोठे प्रकल्प जेव्हा ह्या ठिकाणी आले होते त्यांच्या जमिनीचे पैसे त्यांना मिळाले होते आणि एक विश्वासाने ही सगळी लोक जी होती ती जी स्थानिक लोक होती यांनी शेतकरी कामगार पक्षाशी संलग्न असलेली कर्नाळा बँक आहे, एक खूप मोठा विश्वास यांचा होता. आजही या ठेवीदारांचा त्यांना विश्वास विवेक पाटलांवरती होतं कारण त्यांची तेवढी प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणात होती, हे पैसे मिळतील अशी आशा त्यांना होती. त्याचमुळे ह्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी पैसे आपले मोठ्या प्रमाणात पैसे या बँकेमध्ये ठेवले होते. मात्र गेल्या 2019 पासून यापैकी 1 रुपया ह्यांना मिळेल असं झाला तेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं आहे. भाजपचे आमदार असतील,
प्रशांत ठाकूर असतील, उरणचे आमदार भाजपचे जे आहेत महेश बालदी असतील, याने हे संपूर्ण प्रकरण लावून धरलं आणि त्या प्रकरणानंतर त्यांनी वेगवेगळे आंदोलन छेडले। या आंदोलनानंतर मात्र महाविकास आघाडी सरकारनं काही प्रमाणात भाजपचं म्हणणं आहे की त्यांनी काही प्रमाणात विवेक पाटलांना पाठीशी घातलं गेलं। या प्रकरणाची चौकशी जेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती, जेवढ्या गतीने व्हायला पाहिजे होती तेवढी गतीने झाली नाही, म्हणून ह्यामध्ये वेळ निघाला गेला। अखेर या सगळ्यांनी म्हणजे भाजप असतील किंवा संघर्ष समिती असतील, या सगळ्यांनी जेव्हा ईडीकडे गेलं आणि ईडीकडून नंतर मग ह्या वर्षभरामध्ये या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली। तब्बल 529 कोटीचा हा संपूर्ण घोटाळा आहे आणि हा घोटाळा झाल्याचं देखील संपलं। ही बुडीत बँक घातली आणि त्याला जबाबदार विवेक पाटील असल्याचं जेव्हा स्पष्ट झालं त्यानंतर त्यांना काल ही अटक करण्यात आली। बिलकुल विनय, असेच आमच्या सोबत रहा। या सगळ्या घडामोडींवर भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। कर्नाळा बँकेच्या माध्यमातून विवेक पाटील यांनी आपल्या जवळपास 60,000 ठेवीदारांचे पैसे हे लंपास केलेले होते। या संदर्भात 2019 सालापासून सातत्यानं ठेवीदारांच्या तक्रारी सुरू होत्या, पण आपल्या मिजाजखोरीच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून स्वतःचं संरक्षण करण्यात विवेक पाटील आतापर्यंत यशस्वी झाले होते। आज ईडीनं त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि गेलं वर्षभर जवळपास MVAच्या सरकारनं, महाविकास आघाडीच्या सरकारनं ज्या पद्धतीनं ठेवीदारांच्या तोंडाला पानं पुसलेली होती, त्या ठेवीदारांना न्याय मिळायला तर सुरुवात होणार आहे याची मला खात्री आहे। प्रशांत ठाकूर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। ठेवीदारांना एक प्रकारचा दिलासा मिळेल अशीच आता आशा व्यक्त होतीये। विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते। विनय, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपण बघितली महत्त्वाची घडामोड आहे आणि यानंतर आता तरी आपले पैसे आपल्याला परत मिळू शकतील, एक आशादायक चित्र ठेवीदारांच्या मनात देखील आहे। तातडीनं त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत, तशा घडामोडी निश्चितपणे घडतील। ईडी कारवाई करते, त्यामुळे ठेवीदारांनी आता आशा बाळगायला हरकत नाही असं म्हणावं लागेल। का महत्त्वाच्या या घडामोडीसह इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण इतर बुलेटिन्समध्ये घेणारच आहोत। तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।